तर मंडळी, पालकांच्या या बदलीमुळे मुलांच्या या शाळेची बदल होत राहते. तर बघूया या प्रोसेसमध्ये कोण कोणाची शाळा घेते ते. तर हे सादर करण्यासाठी येत आहे अल्फोन्सा स्कूलची अतरंगी सतरंगी फॅमिली, कोहली फॅमिली. तुम्ही अभ्यास का नाही करत रे? किती दिवसांपासून मी तुम्हाला सांगते अभ्यास करा, पण नाही, तुम्हाला फक्त मस्तीच करायची. थांबा, तुमच्या पालकांनाच फोन लावते. बसा आणि अभ्यास करा आता. नमस्कार, या या या. नमस्कार. वा वा वा, किती छान वाटले तुम्हाला सांगते. असं एकत्रित नमस्कार आवाज ऐकलं, खूप छान वाटलं. खूप शिस्तबद्ध फॅमिली दिसते तुमची. बसा बसा, कुठेही बसा, रिलॅक्स. ॲडमिशन व्हेरी गुड. आमच्याकडे जे विद्यार्थी असतात त्यांचा आम्ही सर्वांगीणच विकास बघतो. म्हणजे त्यांची शैक्षणिक प्रगती बघतो, त्यांच्या सांस्कृतिक प्रगती बघतो आणि खेळात त्यांचं प्रावीण्य कसे होईल हे देखील आम्ही ते बघतो. अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात तुम्ही. मला सांगा, ॲडमिशन कोणाला हवी आहे? ही सांगू दे, अरे नाही, ही सांगू दे, असू दे ना, ही सांगू दे, असू दे ना, ही सांगू दे, अरे ही सांगू दे ना. थांबा थांबा, इतकी घाई करू नका सांगायला. मी चौगुले हायस्कूलचा. नाही सर, तुम्ही असं मध्येच एकदम वेगळं नका बोलू. मी तुम्हाला तेच सांगते, एकेकाने सांगा. मी जर तुम्हाला विचारलं सांगा म्हटल्यावर मी सांगणार, अशी घाई करू नका सांगायला. आता सांगा, कोण सांगणार आहे मला? ही सांगू दे, अरे ही सांगू दे, अरे शिवाली तू सांग, अरे भिवाली तू सांग, अरे ही सांगतो. अरे ऐका, बाबा आहे मी. मधूनच असं वेगळं का बोलताय सर तुम्ही? इतकी घाई का करताय तुम्ही सांगायला? मी तुम्हाला म्हटल्यावर की सांगा म्हटल्यावर मी सांगणार. इतकी घाई करू नका सांगायला. मला सांगा, मुळात कोण आहात कोण तुम्ही? मी शिवाली. मी भिवाली. मी पावली. मी आवली. नाही, माझा मुद्दा वेगळा आहे. मला वेगळं म्हणायचं आहे. मी तुम्हाला तुमची नावे विचारली. आम्ही आमची नावेच सांगितली. ही नावे तुमची? हो. मी शिवाली. मी शिवाली. मी शिवाली आवली कोली. मी भिवाली आवली कोली. मी पावली आवली कोली. मी आवली लवली कळली. तुम्ही का हल्लात? तुमचा काय संबंध इथं? गपपैकी अभ्यास करा तुमचा. मी जेव्हा तुम्हाला विचारते तुमची नावे सांगा, तुम्ही गाऊन का दाखवताय मला? आम्ही गाऊन नाही दाखवलं. आम्ही आमचे नावेच सांगितली. मी शिवाली आवली कोली. मी भिवाली आवली कोली. मी पावली आवली कोली. मी आवली लवली कळली. तुम्ही का त्यांचा सूर कंटिन्यू करताय? इतर गोष्टीत कवितेत तर तुम्हाला सूर लावता येत नाही आणि इथे उगाच पुढे करताय. सॉरी, माफ करा. ते आमचे नेहमीचे स्टुडंट आहेत. खूप दंगा करतात ते अभ्यास नाही करत म्हणून त्यांना इथे बसवलेले आहे. आमच्या शाळेत शिस्त म्हणजे शिस्त. मला सांगा, तुम्हाला इथेच का ॲडमिशन हवी आहे? आवलीच्या ऑफिसची झाली बदली. आधी होती अवलोली. आवलीला पाहिजे होती घनसोली. पण आवळीला मिळाली खानीवाळी. मला वाटलं मिळेल कळमनोली. पण मिळाली खानिवली. आवलीची प्रमोशन झाली. सगळ्यांची खूप जळाली. इतरांनी गाडी रचली. पण कारवाई पण झाली. पण आवलीलाच प्रमोशन मिळाली. अशा पद्धतीने मी माझ्या आयुष्यात स्थिर झालो. मध्येच काय तुझं वेगळं? आता तुम्ही मध्ये ली बोलत आहात तर तुम्ही मध्येच वेगळं का बोलताय? हां, आता असंच थांबा. हां, व्हेरी गुड. सॉरी, माझी भंबळ पळली. परत ली का आणतोय इथे मध्ये? तुम्ही इथे लीचं जागतिक गेट टुगेदर का करत आहात? हां, मला सांगा, तुम्ही कितवीत आहात? मी आता 6वीत आहे. ओके. मी पण आता 6वीत आहे, पण माझ्या हाताचे पंजे आहेत नानू म्हणून मी 8वीत आहे. मी 9वीत आहे. मी उभा 10वीत, आडवा 12वीत आहे. माझी मांडी 4वीत आहे. टेलर आहे मी तुझा इथं? लेहंगा शिवायला बसले तुझा? माप काय सांगते मग तुमची? मॅडम, आम्हाला ही नवीन युनिफॉर्म द्या ना.
देतो तुम्हाला, तुम्ही आधी अभ्यास करा. मी जेव्हा तुम्हाला विचारते तुम्ही कितवीत आहात तर तुमची इयत्ता सांगा. ऍडमिशन कोणा पाहिजे? मला पाहिजे. कितवीला? कोणती इयत्ता? मला 5वीत ऍडमिशन हवी आहे. मला पण 5वीत ऍडमिशन हवी आहे. मला 5वीत ऍडमिशन हवी नको आहे. ॲडमिशन फुकट असेल तर मलाही हवी आहे. बोरं विकायले आहे मी. टोल नाक्यावरती बोरं बॉब्या विकायला बसले इथं. फुकट द्यायला तुम्हाला. मॅडम आम्हाला सुद्धा बॉबी द्या ना. तुम्ही अभ्यास करा आधी तुमचा. आणि हो, तुम्ही मध्येच का वेगळं बोलताय? जेव्हा मी तुम्हाला विचारते ऍडमिशन कोणाला हवी आहे तेव्हा मला हवी आहे असं म्हणून चॅप्टर क्लोज करा ना. मला नकोय असं का म्हणताय तुम्ही? मला हे कळून दे की तुमचा कुठे शाळेत कल आहे का? तुमचा नाटकात कुठं कल आहे का? खेळात कुठं कल आहे का? खेळायला आवडतं ना तुमच्या दोघींना? हो. 4थी पर्यंत शाळेत होता ना? हो. बरं मला एक छानपैकी कविता म्हणून दाखवा आता. माझी मोठी बाहुली छान. तिची पडली पावली, तिची मोठी सावली. तिचं नाव मिली. छगन काम बघ मगन गगन बघ. अरे अशी नसते रे कविता, थांबा. आई मला तलवार आणून देना. तलवार घेईन शत्रूला कापीन साप साप साप. सूप सूप अरे. सूप, साप सीप सूप. सूप सूप सूप. अशी कोणती कविता ही? 12, 11 दोन्ही 22. गुणेली भागेली भागेली गुणिली. लसावी मसावी मोठे आणि गोस्वामी. अगये चिमणे, अरे काय ग चिमणे? हा बघ आणलाय मोत्याचा दाना. बघू बघू बघू. अरे थांबा. कविता या शब्दाचा काय अर्थच ठेवला नाही तुम्ही. तुम्ही शांत बसा. आतापर्यंत किती अनेक महान कवी होऊन गेले ज्यांनी खूप सुंदर सुंदर कविता लिहिल्या आहात. त्याचा तर तुम्ही काय अर्थच राखला नाही. बरं मी तुम्हाला एक खूप सोपा प्रश्न विचारते. मराठी भाषा दिवस कधी साजरा केला जातो? मराठी भाषा दिवस आपलं 15 ऑगस्टला. अरे तुम्ही शांत बसा. मॅडम मी सांगू? हा. मराठी भाषा दिवस आपण 27 फेब्रुवारी रोजी साजरा करतो. बापरे, इतकं तरी चांगलं ऐकायला मिळालं. मला सांगा मराठी भाषा दिवस हा कोणाचा वाढदिवस असतो? माझा नाही, अरे माझा नाही, अरे माझा माझा असतो पण नाही, असतो. माझा पण नसतो. तुमचा आहे का? अरे तुमचा माझा आहे का? तुमचा तुमचा आहे आहे का? अरे नाही. मॅडम आमचा सुद्धा नाही. शांत बसा आणि अभ्यास करायचं. कोण सांगणार मला? मी सांगू? हा. ही सांगेल. का केला तुम्ही? का केला? मी सांगू? हा. वी वा शिरवाडकर. हो खूप छान. वि वा शिरवाडकर यांचंच पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे. यांनाच कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब या नावाने ओळखले जाते. हे एक खूप महान साहित्यिक होते आणि त्यांनी खूप अनेक सुंदर साहित्य लिहिलेले आहेत. म्हणूनच त्यांचा वाढदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. कळलं? हो. नाही मॅडम. तुम्ही अभ्यास करा ना. मध्ये मध्ये का बोलताय तुम्ही? तुम्हा दोघींना ऍडमिशन तर मिळू शकते. तुमचं नाव? माझं नाव शिवाली. माझं नाव बिवाली. मी पावली. मी हावली. तुम्हा पण दोघांना ऍडमिशन पाहिजे इथं? लहान आहात तुम्ही? अरे मी मुलींची नावे विचारते. तुमच्या दोघींना ऍडमिशन मिळू शकते आता. हा, आम्हाला ऍडमिशन मिळाली. पण आता काय? आता येणार प्राजक्तामाई. तर रसिक प्रेक्षक हो, कशी वाटली आमची कोहली फॅमिली? मजा आली ना? तर तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद.